पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात त्यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी भावनिक प्रतिक्रिया देत निष्पक्ष तपास आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। माध्यमांशी बोलताना त्यांनी मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाला शब्द दिले। विशाल अग्रवाल यांनी आपल्या 26 वर्षाच्या मुलाला आपणच खांदा द्यावा लागला ही आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका असल्याचं सांगितलंय। या प्रकरणातील सर्व सत्य समोर यावं, पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच या प्रकरणासंदर्भात आपल्याकडील माहिती पोलिसांना दिली असून पंतप्रधानांनाही निष्पक्ष न्यायासाठी पत्र पाठवले असं त्यांनी सांगितले। मेरी सिर्फ न्याय व्यवस्था से इतनी ही मांग है कि उनको कठोर से कठोर शिक्षा मिले और जल्द से जल्द मिले। जितने जल्दी हो सके और उसमें जितने आरोपी हैं और भी अगर होंगे तो उन सबको मिला के कठोर से कठोर शिक्षा मिले। पुलिस की अभी तहकीकात शुरू है और कितना भरोसा है आप लोग पुलिस के ऊपर, और आपने प्रधानमंत्री को भी लेटर लिखा था, क्या बताएंगे उसके बाद? सर, मुझे न्याय व्यवस्था पे पूरा भरोसा है और मैंने प्रधानमंत्री जी से सिर्फ इतनी ही मांग की है कि इन्हें जल्दी से जल्दी और कठोर से कठोर शिक्षा मिले। सर, सिया के पेरेंट्स के द्वारा मीडिया में अलग अलग बातें बताई जा रही है और उसको बचाने की कोशिश की जा रही है। ऐसा आपको लगता है कि एक तरफ वो बोल रहे हैं कि सिया अगर दोषी है तो उनको फांसी दी जाए और दूसरी तरफ एडवोकेट भी उनको अवेलेबल किया जाता है, तो आपको ऐसा लगता है कि उसको बचाने की कोशिश की जा रही है? सर, न्याय व्यवस्था जो काम कर रही है और जितना अच्छे से काम कर रही है, मुझे न्याय व्यवस्था पे भरोसा है कि उनको शिक्षा 100% मिलेगी। सिर्फ मेरी इतनी है कि उनको जल्द से जल्द मिले। नहीं, मुझे अभी तक कोई बात नहीं हुई सर। नहीं, सवाल ये था कि सिया के माता पिता एक तरफ कह रहे हैं कि सिया दोषी है तो उसको वही से ढकेल के उसकी ये करे शिक्षा दे, और दूसरी तरफ वही माता पिता सिया को वकील बदल रहे हैं, उसको पूरा सपोर्ट दे रहे हैं, तो इनका ये दोहरामा बर्ताव है, ऐसा आपको लगता है? 100% है ना सर कि उनका ये दोहरा बर्ताव है। अगर उनको किसी चीज़ पे यकीन नहीं है तो उन्होंने न्याय व्यवस्था में जाके इस चीज़ की जांच करनी चाहिए। जो मित्तल फैमिली है उन्होंने ये शादी जो है करवाने वाले थे, तो आपको क्या लगता है कि उनकी भी पुलिस पूछताछ होनी चाहिए? जी 100% उनकी भी, नरेंद्र जगन्नाथ मित्तल व रेणु नरेंद्र मित्तल की, इन दोनों की भी इसमें पूछताछ होनी चाहिए। उनको पता था कि सिया का जो बर्ताव है कुछ इस तरह से? अभी जो चीज़ें सामने आ रही हैं सर, उससे तो ऐसे ही लगता है कि उन्हें सब पता था। इन्वेस्टिगेशन में ये भी सामने आया कि सिया की पहली शादी हो चुकी थी, उसके बारे में कुछ? जी, मुझे उसके बारे में कोई पता नहीं है। जो पता चला वो मीडिया से ही पता चला। यांना जर हे माहीत होतं तर ह्यांनी का केलं ते? म्हणजे सियाच्या आई वडिलांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ते केलं असं असू शकतं। ते पण ते तुम्ही त्यांचे नातेवाईक तरी पण त्यांनी तुम्हाला फसवलं, म्हणजे कसं काय? हाच प्रश्न आम्हाला पडला आहे की ह्यांनी अखेर आमच्यासोबत असं का केलं ज्याच्यामुळे आज माझे वडील पण नाही राहिले आणि माझा मुलगा पण नाही राहिला। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालंय। जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि भाविकांनी पालखीचं उत्स्फूर्त स्वागत केलंय। शेगाव ते पंढरपूर असा सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास करणारी ही पालखी शिस्तबद्ध पद्धतीनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करते। ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात झेंडेकरी, टाळकरी आणि हजारो वारकरी भक्तिभावानं पायी वारी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान संत गजानन महाराजांच्या पालखीचा सोलापूर जिल्ह्यातील उळे गावात मुक्काम असणार आहे। यंदा या पालखी सोहळ्याचं 57वं वर्ष आहे। वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। आज आम्ही इकडे संत गजानन महाराजांची पालखीचे स्वागतसाठी इथे जिल्हा परिषद वतीने आलेलो आहोत आणि आम्हाला एवढा अभिमान वाटत आहे की देवानी आम्हाला ही संधी दिली की आम्ही सगळे वारकऱ्यांची सोयी सुविधा आणि सेवा करू शकतो। जिल्हा परिषद वतीने आम्ही सगळे वारकऱ्यांसाठी, आपली वारीसाठी मोठे मोठे जर्मन अँगर उभे केलेले आहे, जे ज्यांना आम्ही मुख्यमंत्री वारकरी कक्ष आम्ही नाव तसं ठेवलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त वॉटरप्रूफ मंडप पण ठेवले आहे, आरोग्याची सोयी सुविधा केलेली आहे। आमची महिला वारकरीसाठी आम्ही हिरकणी कक्ष, हे स्वच्छतागृह आणि स्नानगृह पण ठेवलेलं आहे। याच्या व्यतिरिक्त आम्ही फूट मसाजर्स
आणि आरोग्य सेवामध्ये पण आम्ही ICU बेड्स पण ठेवलेले आहे. याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी जिथे मुक्काम होईल तिथे आम्ही भक्ती संध्याचं पण आयोजन केलेलं आहे, जेणेकरून आपले वारकरी यांना असं वाटेल की सोलापूरमध्ये येताना त्यांना सगळी सोयीसुविधा आणि जे त्यांची सेवा आहे ते आम्ही करत आहोत इकडे. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जनसेवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पक्षाची आढावा बैठक पार पडली. जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध सामाजिक उपक्रमांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. बैठकीत जिल्हाभर मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरं, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, बूथस्तरीय कार्यकर्ता मेळावे तसंच गावागावात जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी जनतेपर्यंत लोकसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यानं जनसेवा सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन केलंय. संत सोपान काका महाराज पालखीचं बारामती शहरात आगमन झालंय. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गोविंद बाग इथं पालखीचं स्वागत करून सपत्नीक दर्शन घेतलंय. यावेळी गोविंद बाग इथं वारकऱ्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.